तर हे बघा केवढुले रोप आहे. अजून आता हे लाव त्याला नाही. आपल्या वावरा बसली मस्त नदी, इथून रस्ता आहे ते आपली गाडीवर लावून. हे बघा आपलं पूर्ण शेत इथून पार त्या लास्टपर्यंत खालच्या एकदम कडापर्यंत. पब्लिक तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी आंघोळ वगैरे करून चाललो दुकानमध्ये. 7 वाजले जाता, कारण का आज आपल्याला दुकान उघडायचं आहे, कारण का घरचे चालले आहेत गावाला. तर चला आता जाऊ दुकानमध्ये, बॅग घेऊन जाऊ दुकानमध्ये. चलो. आता आलो, मस्त साफसफाई वगैरे केली. तर आता सामानाची गाडी आली ती, तर थोडं बहुत सामान घेतले तर दाखवतो तुम्हाला. चला काय सामान घेतलं. एक मसूर पाकची बरणी, गुलाबजामुन, पेढे, हे एवढं काय घेतले. चला आता जाऊ तर घरी, मस्त जेवण वगैरे करून. आता छोट्या भावाला बोलवले, त्याची शाळा आहे, 1 घंटा टाईम आहे, तोपर्यंत आपण जाऊन पटकन जेवण करून येऊ. चला आता घरी आलोय, मस्त जेवण वगैरे करू आणि जाऊ आता परत दुकानामध्ये. आता मस्त जेवण तिथं झाले, तर चला आता जाऊ दुकानमध्ये. पब्लिक आता मस्त जेवण तिथे करून आले, तर चला आता थोडं आपल्याला काम करायचं, थोडं सामान वगैरे लावायचं, ते लावून घेऊ फटाफट. चला पहिले आपल्याला लावायचे पार्ले, हे पतंजलीचं बिस्किट संपले ह्या रॅकमध्ये, ते लावून घेऊ. चला फटाफट, तर आहेत त्याच्या रॅकमध्ये भरून, तर हे लावून घेऊ. चला अजून नाही, तेवढंच हे लावतात. चला दुकानात असंच असतंय, काय ना काय माल संपतच असते, लावाच लागते. आता फायनली हे पूर्ण लावलेत, थोडेच होते, जेवढे होते तेवढे लावून टाकले. चला आपली आता पप्पा त्याने गावाने येतात, थोडं बहुत सामान आणले, तर ती लावून घेऊ. चला फटाफट रॅकमध्ये सेट करून टाकू. हे बघा एवढं काय सामान आणले, मी पोत्यातून बाहेर काढले, तर आता हे लावून टाकू. चला फटाफट. सगळ्यात पहिले लावू बिस्किट, गुड्डे आणि 20 ठेवून देऊ. त्याच्यानंतर चिवडा, बालाजी चिवडा. त्याच्यानंतर एक हारा मोठावाला. त्याच्यानंतर सुपारीचे पॅकेट. हे आहे मैदा. त्याला वर ठेवायचं मग उंदरं कातरून टाकते. त्याला या टाकीमध्ये ठेवावं लागतं, ड्रममध्ये. उंदरं खराब करते, ते पूर्ण पॅकेट फोडून टाकते उंदरं. त्याच्यामुळे हे जुगाड करावं लागलं टाकीमध्ये. उंदरं खूप सतवलेत, त्यांच्यासाठी काय तर करावं लागेल. तर आता हे थोडं वर संपलं आहे, वर काढून घेऊ. हे चिवडा भरणीत टाकून घेऊ. गायची. टाकून डस्टबिनमध्ये. फायनली भरून झाले.
तर आता मस्त दुपारचं जेवण वगैरे करून घेऊ. चला पब्लिक आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मस्त खिचडी खाऊन घेऊ. दररोजच खिचडी बनवते दुपारचं आपल्या इथं. तर पब्लिक आता मस्त जेवण तिथं झाले. तर चला आता जाऊ शेताकडे. खूप दिवसानंतर आता चाललो. इथं आलं तसं तर गेलं नाही, तर आज जाऊता बघून मस्त वातावरण बी, आज पाऊस वगैरे नाही, तर मस्त ऊन आहे. तर चला जाऊन आता मस्त आलो शेतामध्ये. ते इथं आता सोयाबीन ते थोडंच मोठं झाले, कारण का 15-20 दिवस झाले पेरून. तर चला तुम्हाला दाखवतो. तर हे बघा केवढुले रोप आहे. अजून आता याला वाढायला खूप टाइम लागते. हे बघा आपलं पूर्ण शेत इथून पार त्या लास्टपर्यंत, खालच्या एकदम कडापर्यंत आपलंच आहे पूर्ण आहे. हे मस्त लिंबात झाडाखाली थांबलं इथं. तर चला आता जाऊ. चला नाही, आपल्या वावरापासली मस्त नदी, इथून रस्ता आहे, ते आपली गाडीवर लावून आहे. इकडल्या साईडला आहे आपलं वावर, ती लिंबात झाड. तर बघा नदीला थोडं बहुतच पाणी आहे, पाऊसच नाही तेवढा. ते बी पाणी हेच आहे, इथून बोरचं पाणी सोडलंय, त्याच्यामुळे तेवढं तरी पाणी आहे जनावरांसाठी. पब्लिक इथे एक आहे आपल्या वावर रोडला, कॅनेलच्या आणि पलीकडल्या साईडला आहे मग बाकीचं. तर पब्लिक आता मस्त जेवण करून घेत, संध्याकाळचं मस्त गोबीची भाजी आणि चपाती. आता मस्त जेवण देत झाले. चला आता जाऊ दुकानमध्ये. पब्लिक आता मस्त जेवण देत करून आलंय दुकानमध्ये. तर आता काय आपल्याला काम नाही, आता निवांत बसायचे. रात्री आता 10 वाजेपर्यंत, 10 वाजता मस्त दुकान बंद करतो. पब्लिक आता मस्त दुकानमधून आले घरी. तर चला हे ब्लॉग इथे एंड करता. भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.